उद्धव साहेबांनी आम्हाला सगळ्यांनाच बोलवलं होतं, जिल्ह्यातल्या प्रमुख नेत्यांना, आणि त्या संदर्भात कणकवली नगरपंचायतच्या संदर्भामध्ये चर्चा झाली होती. त्यांनी आपली भूमिका स्पष्टच मांडली होती की मला भारतीय जनता पार्टी पण नको, शिंदे सेना पण नको, आणि बाकीचे इतर जे सगळे विरोधक आहेत ते नको, आपल्याला आपला पक्ष पाहिजे आणि शिवसेना म्हणून आपण लढलं पाहिजे, ही भूमिका त्यांनी मांडली. पण ज्यावेळी आम्ही त्यांना म्हणजे सगळ्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी समजून सांगितलं की या शहरामधली जी परिस्थिती आहे, ज्या पद्धतीनं इथला कारभार आहे या सत्ताधाऱ्यांचा, या कारभाराबद्दल जनतेची तीव्र नाराजी आहे, आणि म्हणून आम्ही थोडे 3 तारीखपर्यंत या सगळ्या राजकीय पादत्रांना बाजूला ठेवतो आणि कुठेतरी या शहर विकास आघाडी एक सक्षम पर्याय त्यांच्यासमोर उभा करतो. आणि अशा आघाड्या काही कुठं ना कुठे महाराष्ट्रामध्ये होतच असतात. त्याला जरी म्हणजे राजकीय पक्ष जरी असले तरी शहर विकास आघाडी किंवा इतर अशा पद्धतीच्या आघाड्या आताही आपण महाराष्ट्रातल्या निवडणुका पाहत आहे की त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना बाजूला करण्यासाठी हा एक प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला. आणि म्हणून साहेबांच्या सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कानावर घातलं की का गरज आहे ही या ठिकाणी आम्ही एकत्र येण्याची. आणि साहेबांनी त्याला म्हणजे विरोध तर केलाच. ही साहेबांची भूमिका विरोधाची होती की काही झालं तरी आपण शिवसेना म्हणून त्या ठिकाणी लढलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण एकत्र आलो तर ते महाराष्ट्राला एक वेगळं त्या ठिकाणी एक उदाहरण जाईल. आणि त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं, पण आम्ही शहर विकास आघाडी का हवी ही भूमिका त्यांना त्या ठिकाणी समजून सांगितली. आणि मग त्यांनी सांगितलं की जर जनतेचाच म्हणजे सगळ्या कणकवली वासियांचा जर अशा पद्धतीनं लढायचं असं जर ठरलं असेल तर तुम्ही शहर विकास आघाडी त्या ठिकाणी करा, अशा पद्धतीची भूमिका उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी मांडली.